हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. तर बघू शकता तुम्ही बाळ कसं पसारा काढून बसलेलं आहे. म्हटलं चला आता याने थोडंसं काढलंच होतं, तर मग मी सगळंच पलटी मारलं. म्हटलं आवरूनच ठेवू, कारण तो जागी आहे तोपर्यंत मला दुसरं काही काम करता येणार नाहीच. तसंही म्हणलं त्याच्यामुळं मग हेच त्याला खेळत खेळत आपण हे आवरून घेऊ. तर मग नंतरनं मग संध्याकाळच्या टायमाला सगळ्यांसाठी चहा ठेवला. चहा म्हणजे घरी सगळेजणच होते, आई, पप्पा आणि अनुपचे पप्पा. तर हे सगळेजण होते, त्यासाठी चहा वगैरे ठेवला आणि आईला पण चहा दिला. आता मी ज्यांना आई म्हणते त्या माझ्या सासूबाई आहेत, तर मी ओळख करून देत नाही व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळं सांगितलं. मग नंतरनं मी पण बाहेर बसून मस्त चहा घेतला. बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे. मग चहा घेऊन आल्यानंतरनं मग म्हटलं थोडंसं केसांना तेल वगैरे लावू. तर मी तेल काय म्हणजे 2-3 दिवसाला एकदा तेल लावत असते. मला खूप कंटाळा येतो केसांची काळजी घ्यायची. तर मग नंतरनं तेल वगैरे लावलं आणि मग थोडासा गुंता झाला होता. मग गुंता वगैरे काढून घेतला आणि मग केस बांधून स्वच्छ हात वगैरे धुवून घेतले. आणि मग बाळाला म्हटलं काहीतरी खायला करून देऊ. तर बाळाला ना बटाटे खायला खूप आवडतात, त्याच्यामुळं मग मी त्याच्यासाठी बटाटे करत होते. एकदम फास्ट पण होतात, लवकर होतात आणि तो आवडीनं खातो खूप. त्याला खूप आवडतात बटाटे. मग त्यासाठी मग म्हटलं चला बटाटे करून देऊ बाळाला. मग मी बटाटे वगैरे कट करून घेतले, छान साल वगैरे काढून मग वरची, आणि मग स्वच्छ धुवून घेतले. आणि मग थोडंसं त्यामध्ये चाट मसाला, तेल आणि थोडंसं तेल किंचित आणि मग पाणी वगैरे टाकून मस्त बटाटे असे शिजवून घेतले. आणि मग शिजलेले बटाटे मस्त प्लेटीमध्ये काढून त्याला दिले. तर तुम्ही बघू शकता त्याचे एक्सप्रेशन किती म्हणजे इतका खुश होतो तो बटाटे बघून. भरपूर खुश होतो, त्याला खूप आवडतात. इतके आवडतात की विचारूच नका. तर त्याने कुणाला एकसुद्धा बटाटा खाऊ नाही दिला. त्याला गरम गरम होते तरी त्याला सहन नाही झाले. तो मला सॉरी मम्मा म्हणत होता आणि ते प्लेट मागत होता. आणि मग तो बघू शकता कसा हाताने खातो. तर त्याला त्याच्या हाताने खायला ना भरपूर आवडतं. माझ्या हाताने नाही खात तो. त्याला ना त्याच्याच हाताने खायला आवडतं. माझ्या हाताने खायचं म्हटलं की तो म्हणतो नाही मम्मा मी माझ्या हाताने खातो. तर ते गरम गरम होते बटाटे, त्याच्यामुळं मग म्हटलं काढ त्याला चटका लागला होता तोंडामध्ये. तर म्हटलं थांब थोडंसं थंड होऊ दे, पण त्याला काही दम निघत नव्हता. मग त्याला खाऊ घालून झाल्यानंतर ना पप्पासाठी एक भाकर करायची होती मला. तर मग मी तीच पप्पासाठी भाकर करत होते. तर आमच्या घरी ना ज्वारीच्याच भाकरी खातात सगळेजण, बाजरी नाही आणत आम्ही. तर ज्वारीची भाकर थंड असते पोटासाठी आणि छान असते शरीरासाठी. त्यासाठी मग ज्वारीची भाकरच देते मी आईला आणि पप्पाला, आणि बाकी आम्ही सगळेजण चपात्या खातो. तर मग आई पप्पासाठी 2 भाकरी केल्या गरम गरम छान. मी टायमावरतीच करते, कारण काय जास्त करायचा नसतो मला स्वयंपाक. 1-2 भाकरी केल्या की होऊन जातं. मग नंतर राहिलेलं सामान सगळं फ्रीजमध्ये ठेवलं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा, आणि